उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये फळे खाणं किती महत्त्वाचं आहे याविषयी आपण बघतोय. तर आज आपण बघणार आहे छान पपई आणि पेरूचा सुंदर मस्त व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी मी आशा करते. बघा, पपई आणि पेरू हे खाण्याने आपल्याला बरं तर वाटतं, खूप स्वादिष्ट असतात, चविष्ट असतात, म्हणून आपण ते आवडीने खातोच. परंतु पेरू आणि पपईपासून आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी काय काय फायद्याचं आहे, काय काय उपयुक्त आहे ते आपण जाणून घेऊया. पपई खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते. पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे प्रथिने पचवण्यास मदत करते आणि त्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्यासुद्धा दूर होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला रोगाशी लढण्यास मदत मिळते. त्वचेसाठी सुद्धा पपई खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला चमकदार, सुंदर आणि निरोगी ठेवतात. तसेच डोळ्यासाठी सुद्धा पपई चांगली आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटीन असतात, जे डोळ्यांसाठी चांगले असतात आणि दृष्टी सुधारण्यास आपल्याला खूप मदत मिळते. वजन कमी करण्याससुद्धा पपई आपल्याला मदत करते. पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे वजन कमी करण्याससुद्धा मदत होते. हृदयासाठी सुद्धा पपई चांगली आहे, का तर मग पपईमध्ये फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदयासाठी चांगले असतात आणि आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आपल्याला मदत करतात. आपल्याला जखम झाली असेल तर ती सुद्धा भरून काढण्यास मदत करते लवकरात लवकर. पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते, जे लवकरात लवकर आपली जखम भरून काढण्यास आपल्याला मदत होते. तसंच पेरूसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या शरीराला रोगाशी लढण्यास मदत मिळते. पचनक्रियासुद्धा सुधारते. पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेची समस्यासुद्धा दूर होते. मधुमेहासाठी सुद्धा पेरू खूप फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहासाठी खूप फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा पेरूची आपल्याला मदत होते. पेरूमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे वजन कमी करण्यास आपल्याला मदत होते. हृदयासाठी सुद्धा पेरू खूप उपयुक्त आहे. पेरूमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदयासाठी चांगले असतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आपल्याला मदत होते. त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला चमकदार आणि निरोगी, सुंदर ठेवतात. डोळ्यांसाठी सुद्धा पेरू खूप उपयुक्त आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असतात, जे डोळ्यांसाठी चांगले आणि दृष्टी सुधारण्यास आपल्याला मदत मिळते. पपई आणि पेरू हे दोन्ही फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, खूप उपयुक्त आहे. फक्त ते आपण मार्केटहून आणतो, तर घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून ते आठवणीने खावी. फळे घेताना फ्रेशच घ्यावी. ताजी फळे घेतल्याने आपल्याला त्याच्यापासून फायदासुद्धा जास्त मिळतो. तसंच आपल्याला कच्च्या पपईपासून हलवा, भाजी बनवतो. मिल्कशेक, स्मूदी, मिठाई, हलवा, तसंच रवाचा आपण जर हलवा करत असेल, शिरा, तर त्याला आर्टिफिशियल फ्रूट कलर वापरण्यापेक्षा पपईचा गर टाकला तर छान ऑरेंज कलरचा शिरा तयार होतो. तसंच आपण छान त्याचा पेरूचंसुद्धा ज्यूस करू शकतो. चटपटीत मीठ, मिरची लावून त्याचं पेरूची वेगळी टेस्ट आपण करून खाऊ शकतो. शक्यतोवर मीठ, मिरची लावून खायचं टाळाच, पण मुलं खात नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपण देऊ शकतो. पेरूचे लोणचे होते, छान आईस्क्रीम होते. पपई आणि पेरू दोन्ही फळांपासून छान मिठाई तयार होते. बघा बरं, किती स्वस्त, मस्त, परंतु आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त, खूप फायदेशीर, तुम्हाला मला परवडणारे हे असे फळं आहेत, पण त्यामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होतो आणि आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपण फळं घेताना किती घाईत असलो तरी पटकन विचार न करता पेरू आणि पपई आपण सहज घेतो मार्केटमधून. तर ते आपणही खायचं, आपल्या शरीरालाही फायदा होईल, आपल्यासोबतच आपल्या घरच्यांना आणि त्याहून मुलांकडे खूप लक्ष देऊन त्यांनासुद्धा आवडीने खाण्यास आपण शिकवलं पाहिजे, तरच मुलंसुद्धा शिकतात. बघा बरं, मी पपई आणली छान आणि मस्त धुवून स्वच्छ कापून आणि मग असं कट करून दिले, सोलून दिली का मुलं इच्छा नसेल तरी आपण त्यांच्यासमोर प्लेट ठेवली का आपोआप ते खायला सुरुवात करतात. का नाही वा, आपण स्वतःहून आपण जर मुलांना म्हटलं खायचं आहे का,
तर मुलं कधीच खाणार नाही. म्हणून आपण स्वतः धुवायचं स्वच्छ, त्याला कापायचं, सोलायचं आणि त्याचे पीस तयार करून दिले का मुलंसुद्धा आवडीने खातात. आता उन्हाळा सुरू झाला आहे तर आपण दर दिवसाला किंवा आपण फ्रूट आणतो, 1 किलो घेतलं ते का एकाच दिवसात आपल्याला संपत नाही कुठलेही फ्रूट असेल तरी. तर आपण ते 2-3 दिवस ते संपलं का आणखी वेगळे फ्रूट आणायचे मार्केटला जाऊन, म्हणजे आलटून पालटून आदलून बदलून आपण फ्रूट खायचा प्रयत्न करायचा आणि त्याचा शरीराला आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे. मी असा छोटासा व्हिडिओ खूप मनापासून खूप सुंदर पद्धतीने माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशा स्वादिष्ट व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.